कृषि उत्पन्न बाजार समिति कोरपना में सीसीटीवी खरीदी करने में लाखों का भ्रष्टाचार हुआ है तथा भ्रष्टाचार करने में कृषि उत्पन्न बाजार समिति कोरपना के सचिव कौड़ू सीताराम देरकर और सभापति अशोक चिंतामन बावने शामिल है। ऐसा आरोप कृषि उत्पन्न बाजार समिति कोरपना के संचालक सुनील राजेश्वर बावने ने पत्रकार परिषद में लगाया है। जब सुनील बावने द्वारा मासिक सभा की ठहराव की प्रत मांगी गई तो उन्हें 28 दिनों के भीतर ठहराव सभा की कॉपी दी जाएगी, ऐसा लेखी में दिया गया। जब इस विषय को लेकर पत्रकारों द्वारा कृषि उत्पन्न बाजार समिति कोरपना के सचिव कौड़ू देरकर से पूछा गया तो उन्होंने पूरा मामला सभापति से जुड़े होने की बात कही। तो आइए सुनते हैं क्या है पूरा मामला संचालक सुनील बावने की जुबानी। मी सुनील राजेश्वर बावने, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून जवळपास 5,03,358 रुपयाचा सीसीटीव्ही कॅमेरे कोरपना बाजार समिती आणि उप बाजार समिती गडचांदूर इथे 21 कॅमेरे लावलेले आहे। परंतु कोरपनाचे सभापती आणि सचिव देरकर यांच्या दोघांच्या संगनमतातून ही कोटेशन त्यांनी आणलेले कोटेशन आहे ही 5,03,358 रुपयाचं आणि मी स्वतः या ठिकाणून डीएससी कॅम्प्युटर मधून कोटेशन घेतलं त्याच कंपनीचं 1,37,000 जवळपास 3,66,000चा माझ्या हिशोबाने 3,66,000 रुपयाचा कोरपना बाजार समितीचा भ्रष्टाचार आहे असं आत्ताच मी डीडीआर साहेबांना एक निवेदन देऊन आलो का याबाबत कोरपना बाजार समितीची सखोल चौकशी कराव, सभापती आणि सचिव यांच्या दोघांवर बी कारवाई कराव असं मी डीडीआर साहेबांना एक निवेदन देऊन आलो का ह्या 30 तारखेपर्यंत जर कारवाई नाही झाली तर आम्ही 30 एप्रिल पर्यंत जर कारवाई नाही झाली तर आम्ही 1 मे पासून डीडीआर साहेबांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत एवढं मी सांगू इच्छितो।